भगवंताचं नामस्मरण झालं मग ओरिया ओरिया म्हणण्याचा भाव कोणता? सारा जनसमुदाय संसारूपी सागरात बुडत चाललेला आहे. याला करण्याला उपाय करण्यासाठी उपाय एकच, हस्ताने काही वाजवावी, मुखात गजाननाचं नामस्मरण. प्रयोजन आलो काशीवरून जाणार सेतुबंद रामेश्वरी मार्गाने ग्रस्त भेटला. त्यांनी मला उपदेश केला असा कोणता की भटजी महाराज, जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, आरोस दांडेली मालक शरद मोचेमाळकर यांचं गणपती पंचायतनी ते आलेलं आहे. म्हटलं त्याचं पूजन करावं, मिळेल ती दक्षिणा घालू आणि मार्गस्थ व्हावं. म्हणजे दक्षिणच्या येते आपल्याला आता पूजन करणार म्हणजे दक्षिणा तर द्यावयाची आहे, कारण तरच ते सफल होणार. म्हणून सगळ्या तयारीनिशी आलेलो आहे. इथं कुठं तळी आहे? हो. दिवाळीच्या मागे आहे. कुठं तिथं ती तळी आज तरी मला चालणार नाही. चालणार नाही. हो. अहो, आज या गावची जत्रा आहे. संत सभा बघा पुष्कळ भरलेली आहे. त्यामुळे काय झालं माहिती आहे, कुणी हस्त धुले असणार, कुणी पाय धुले असणार, कुणी उपमांजन केले असणार. त्यामुळे ती तळी अमंगळ झालेली आहे. हो, चुलबुलपणा पाहिजे. मला अगदी तरी चालत नाही. हो, आता हे मलाच काहीतरी करावं लागणार. हा तळीचा वेग चाललेला आणि हो, थंडगार पाणी, गारगार पाणी, असं पाणी शोधून सापडणार नाही. परक्याचं आली लक्ष नाही. हो, ते काय फिरत असतो काय माहिती. सांगितलं की येतो म्हणून सांगतो आणि येत नाही. तिकडे तिकडे गोंधळ घाल. हो, सांगितलंय दादाला गोंधळाला त्याला घ्या. हे काय बोलला? चांगलं बडवतो. ते तरी द्यायचं पर्यटकाकडे. सारखा सारखा पळट्या 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 करू नका. काय झालं का? काय झालं? रांगो धुणार ना तो. होय, धुणार काय झालं? धुणार बरं. भूत नाही ते नाही चांगलं. नाही. आणि त्याच्यातलं काय केलं? काय केलं? मला मोठं नुकसान केलं. नुकसान तर त्याच्यात नुकसान. नुकसान कुठलं? हो, याच्यातले 2-3 धागे काढले आणि आपल्या पोराच्या गुंडीत घातले. काय झालं? काय झालं का? 2-3 काढले. हो, हा झाले धागे. माझा किती वाटली? मग अपूर्व असा चमत्कार. कसला हो? जानवं काढते वेळी ओढून काढला, परिधान करते वेळी खालून परिधान केला. ते तसंच आहे. कसं आहे? अहो, मार्गात येते वेळी हा? देखना मित्र भेट. देखना. हो, देखना. हो, देखना नाही, हो काय कर? देखना देखना. माझ्यासारखा गुंड देखना मित्र भेटला. त्यांनी उपदेश केला. तो कोणता? म्हणजे महाराज, जानव काढते वेळी बलून काढा, लक्ष्य परिधान करते वेळी घालून करा. तोच किस्सा गिरवत चाललेला आहे.
माझी गडबड नाही ती बघा त्यांची गडबड चालली होय होय तेच गडबड करतायत ती बघा हो त्यांची गडबड चालली तो तसाच येतो तो हे बघा त्यांनी गडबड केली का हा बोला जोरात बोल खूप दिवसांनी भेटला चालायचं ना त्यांची गडबड आहे ना माझी गडबड आहे हो माझ्या झालीचं तोंड आहे लहान त्यामुळे काय होतं माहितीये आवाज येतो बघा हा म्हणजे एका थालीमध्ये काम करतात मला सांग देवाला नव्हे कांदा उजळतो बंद असं म्हणा मीठ म्हणून घ्या प्रथम गंध आपण लावलात प्रथम स्नान कोणी केलं तुम्ही दिला मग प्रथम मान माझा मग देवाचा पूजनाला सुरुवात हो कोण वाईट केलं आलं गडबड झाली हो गडबड गडबड कशी काय झाली खूप घाई गडबडीने आलो हा हा सगळी तयारी केली होती तयारी कुठली विसरलो विसरलात काय नैवेद्य आणायला विसरलो असं कसं काय विसरला पूजन केलं नैवेद्य ठेवायला नको बाप्पा रागावला परत दक्षिणा पण सांगितलं आणि मग सगळं हे सांगितलं आधी सांगितलं आता हो काय करणार आता होणार कसं? एक विचार करतो बाजारपेठ पुष्कळ भरलेला आहे बाजारपेठ पुष्कळ भरलेली आहे होतं. मग असं करतो पूर्ण बाजारपेठेत हो, हो. पूर्ण बाजाराला पाणी सोडणार हो बाजार वाहून जाणार आणि या जमलेल्या लोकांना सकाळी काय मिळणार अरे बापरे सकाळी काय भेटणार नाही. नाही वाहून जाणार ना अरे देवा मग आता काय करायचं मग आता असं करतो एका एका पदार्थाला पाणी सोडतो हा तसं करा. असं चालेल चालेल. चालेल का चालेल खा देवा खा भजी खा हो, खाजा खाण्याचा पदार्थ झाला मिळतोय भावार्थ कोणता हो? आजूबाजूला बघा काय मिठाईची दुकान आहे आहे त्या मिठाईच्या दुकानात हा, खाजा नावाचा एक पदार्थ असतो हा, हा. तो संपल्यानंतर गुळाचा पाक कसं काय रे? त्या पाकाला घ्यायचं असं म्हणतात हा, हा. कधी कधी काय होतं माहितीये मग घेऊया मग घेऊया त्यावेळी त्याच्याकडे खायचं काय राहत नाही राहणार का गुळाचा पाक त्या वेळेला देखील पाणी सगळं आलं. का देवा का भांडारात समर्पयामी. हा नवीन पदार्थ नवीन नाही भांडा तो जुनाच आहे म्हणून आहे हो अहो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपल्या साऱ्या हिंदवासियांच्या घरी गणपती बाप्पा येतात येतात कुणी 1.5 दिवस कुणी 5 दिवस कुणी 7 दिवस 9 11 17 41 तर म्हणे तिकडे कोणी 51 दिवस ठेवले. होतं ज्याला जसं जमेल तशी वेडी वाकडी सेवा करतात तुम्ही असतात मी असतो त्या दिवशी मी 2:30 वाजता बाहेर पडतो. तुम्ही घरी असतात घरी असतो लवकर हा. हो काय ते दिवस आहाहाहा. गणपती घरी आला ना त्यांची बाळ वेळ काय काय पाच पाच भाज्या आज केलेली उद्या नाही उद्या केली परवा नाही. काय ते वातावरण त्याच वेळी घरातील बायका माणसे वेगवेगळे पदार्थ बनवतात त्याच्यातील एक पदार्थ बलून चेपटा बलून पाटोळा त्याला बोलत म्हणतात आ
मोदक तुम्ही फक्त हे नाव उच्चारणार बाप्पा बघा माझा कसा टोली लागला हा मोदक आवडीचा आहे ना मोदकाला पाणी सोडलेलं आहे शिल्लक राहील आरती कुठला पक्षपात काय चाललंय काय झालं काय काय चाललंय काय काय झालं लक्ष कुठे कुठे आहे? ऐ! लक्ष कुठे काय झालं काय झालं सगळं काही व्यवस्थित चालू होतं आरती मध्ये का थांबवली आरतीची सुरुवात चांगली केला तेच म्हणतो मी आरतीचा शेवट वाईट झाला शेवट वाईट झाला ती आज दिसतंय बरोबर वाईट तुझं खायलं म्हणजे अभद्र काय बोलला ते वाईट तुझं खायलो वाईट तुझं खायलं म्हणजे का अभद्र बोललो नाही काय बोलला बाप्पाच्या पायाखाली कोण आहे त्यांचं वाहन मंदिर आहे कोणी होतं उंदीर मामा त्या उंदीर मामाची तुम्हाला कामं माहिती आहे काम मामाची कामं तुला माहिती आहे काय आहे काय आहे काय झालं काय काय आहे काय चांगलं बाजारात नवीन सोहळं घेतलं होतं ते कुंतीला टांगलं ते त्याने कुडतडून खाल्लं काय सांगता मग नवीन आणि हा. विकत घेतलं म्हणून मला त्याचा राग आला विकत घेतलाच म्हणून राहा. हो राग येणार म्हणून मी त्याला वाईट होतं काय चुकलं माझं देवाचं वाहन आहे ते देवाच्या कोण होणार नागवणार बाप्पा रागवणार आता मग आता हो काय करायचं काय करणार? मग आता असं करा उंदीर मामाची आरती होऊ द्या सर्व काही चांगलं झालं हो काय? पूजन झालं आरती झाली नैवेद्य पडलं पण बाप्पा माझ्याकडे रागाने पाहतो आहे वक्र दृष्टीने पाहतो आहे काय सांगता याला कारण काय हो अजून तो रागाने पाहतोय. हो काहीतरी चूक झाली. काहीतरी करून आला माझ्या हो एक आठवण झाली. हा आठवलं आठवलं हो मार्गात येते वेळी काय झालं शेपटीच्या कुत्रीवर पाय पडला ना म्हणजे इतर कुत्रीला शेपटी हा? होती. तसं नाही हो हो, कुत्रीच्या शेपटी हो कुत्रीच्या. हो कसं होणार हे कसं होणार मग तेच म्हणतो मी होतं. कुत्र्या झाले यांचा काय संबंध काही संबंध नाही हा काही संबंध नाही तो हल्ली मुकत पण नाही हो, हो. बंद आहे हो. काहीच त्याची खटखट काही नाही नाही हो दोन नाही 2 दिवस काही नाही ते आतमध्ये बाहेर कितीतरी बोलवत होता हो, आपल्या माणसांना नाही होतं म्हणून मानतो मला तर मग बघितलं नाही बाहेर चालू होतं आपण कुणीतरी काहीतरी ऐकलं मी कुणीतरी काहीतरी सांगितलं आपण कोण देणार होतो पण राहू दे म्हटलं मग आता काहीतरी दुसरं शब्द असणार हा आठवलं आठवलं हो माझ्या आई वडिलांनी त्या बाप्पाकडे नवस केला काय सांगता हो. हा? बाप्पाकडे. काय म्हणू? 32 लक्षणी भक्ती. डोला डोला कुठुकी बाळ जर जन्माला आलं तर दाम्पत्याचं उजवी घालून काय झालं काय झालं का काय हो नाही
गणपती बाप्पा बाबाने गणपती म्हणजे काय केलं? अहो लहान हा? बोलो हा? गुरुजी हा? गोरा गोरा बाल जन्माला आला आला? हो लहानाचा मोठा झाला त्याचं लग्न सुद्धा झालं त्याला श्री नावाचं बाळ देखील आहे म्हणजे बरीच वर्ष झाली. होय तर होतं. ते बाळ कोण हा? त्यामुळे नवस निवडा फेडायचा किती वर्ष राहिली? हो नवसच असतो नवस ते काय तुम्ही केलं ना कळत नाही कळत नाही. जेव्हा होत नाही तेव्हा सगळीकडे फिरतात हा. झालं ना कळत नाही ना आता काय करणार भागवती आहे मावळ मावाडी गेली की मारायला गेली? तिच्या मायेनी माझ्या मावानी हो आदरची आजचा दिवस येणार सांगून गेली ना? सांगूनच गेली येणार पण नाही. हो आता बोलवायला गेलात तरी येणार नाही नाही येणार. कारण यांचं असंच आहे हा. हो माहेरी जाताना अशी आशा थांबते परत येतात हे बघा अशी आहे त्यांना जेवढे दिवस दिले आहेत ना तेवढेच द्यायचे त्याच्यात जर तुम्ही कमी करा वाढवलं तर चांगलं आहे तुम्हाला आल्यानंतर भीतीच नाही मामी आणि पटला कमी केला तर तुमचं काय खरं नाही माझा रोज होत कसा दिवस तर भेटला पाहिजे. हो मग आता होणार कसं? काय मागा? या हो या गणपतीला ती सिद्धी दासी. रेती चिंती नासी दिसतात मात्र खासी हे काय काय करतात नृत्य करता. नृत्य आणि गायक. हा होतं. आणि काय हे करतात करतात. हा हा? हे पण हे सगळं यांच्याचकडे आहे हे एवढं आहे. अरे वा मग माझं कामच झालं यांच्यात तरी माझा नवस फेडून घेतो हे जरा काय? सांगा वेतन दिलं पाहिजे. हा, वेतनाशिवाय- त्याच्याशिवाय काही नाही वेतनाशिवाय काही जरा नाही. विनोद करा. आता मागून घेणार ते. हो जर तुम्ही विनोद करा. विनोद. हे संतू माझा नवस आहे फुकटीचा चला भेटून द्या तुमचं मानधन तुमचं वेतन मी देणार हो हसल्या 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 म्हणजे हसल्या ना देणार माझा नवस भेटून देणार सुरू करा गडा पूसये सय्य माझे काय होईल आवडली फुली. आहे फुगडी. फुगडी हो. ही फुगडी ही फुगडी नाही ही उघडी तिकडे कोण मिरच्या उपटताय इकडे कोण वांगी लावताय हा काय चाललंय काय ही बायकांची नाटक पूर्ण डोंगराच्या प्रकारची फुगडी. हो अशा फुगडीने माझा नवस भेटणार नाही. हं? तर म्हणतात ते खोटं नाही काय म्हणतात? स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि घरची म्हातारी मेल्याशिवाय रडू येत नाही काय करतात? काय करणार का हा. मी काय कमी आहे म्हणजे मी माझा रोल मी म्हणणार स्वतःचे रोज स्वतः म्हणणार. हा, आता तुम्ही म्हणणार नापास करता आहे दुपारी लावणार का? हो हा. कसं असतं मी आता सांगतो मग आम्हाला ते खायला मी जे त्याला वेगळं झालं ठेवलेली आहे आता बघ कोणी न पाहिजे कोणी न ऐकते हा अशी आगळी वेगळी उघडी मी खायला माझा नवस मी मुलं गेली कुजू आणि बाप्पा पाहत नाही माझ्याकडे अजून अजून पाहत नाही. मग आता मी बाणकोटला गेलो
हा घर फिरायला नाही, भीक मागायला गेलो. हो कशाला गेला घर बसते का भीक मागायला? तर खरा गायला नाही. माझे गुरुदेव राहतात. गुरुदेव हो. त्यांनी मला अशी आगळी दिली थोडीशी. उघडी शिकवली एका पायावर एका तांब्यावर अशी मी गोळी घालणार. माझा नवस मी खेळणार. भवती लला चांबा, देवळा भवती, देवळा भवती, देवळा भवती, लला चांबा, पुढे चल का? हा? काय झालं? जागा तो कुडी आहे. हो देवाला माहित नसली तरी अगोदर कुडीला माहिती आहे. पुढे गेलो तर हे मारतील मला. हो. सु सु देवाचा भार आहे. देवाचं काय म्हणणं आहे वेगवेगळे चमत्कार करणारा हाती. कोणकोणते हा? ओल्या झाडाला पाणी फुटणारा हाती. कोणत्या महिन्यात चैत्र महिन्यात न कुठल्यात थोडं थोडं पाणी घाला. हो. इथे जरा त्रास झाला. गर्दी आहे ना. हा, त्याच्यामुळे थोडा त्रास झाला. मग गेला. एक नाट्यप्रेमी यांनी सुद्धा हे स्मरभेद दिलेले आहे. गणपती गजानन सदैव त्यांच्या पाठीशी राहील. आता काय झालं दक्षिणा हा? हे त्यांनी दिली. कोणी दिली आपली ठरलेली वर्गणी ही नाही ही त्यांनी. हो आपलं ठरलेलं आहे ते पण आहे. नाही हो त्याच्यात तुम्ही तुमचं घेऊ नका. मग आता असं करा सकाळी तुमची दर्शना देतो कोणाकडे बारक्याकडे शिदा सामुग्री चांगले बटाटे द्या. अहो हा म्हणा त्या बटाट्या मुळे काय तुम्ही चांगले बघून द्या. शिदा सामुग्री चांगले बटाटे पाठवून द्या. वाट पाहतोय पतिया तुझे नाव स्मरणे होते. पतिया तुझे नाव स्मरणे होते.
साशियेचे गजाली सुने सुनेचे गजाली साशिये कोण करी ते काय हत्येची शपथ बत्तीने काय करतली बत्ती काय करतली काय करतली खास करून टाकते कशी काय हा वाटेने होत हा. सगळे नुसते थर थर कापायला लागले थंडी नाही आणि कापावते कशी थंडी 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 नसता माझ्या भया तुझे भय हो होय खूप काय सांगतो माहिती नाही वाटतं अरण्यात होय वाघाचं गावात होय गावकऱ्याचो देवळात होय देवाचो आणि हरल्या समस्या माका काय काय माहिती आता तुमका माहिती काय माहिती काय ना कसा कसा काय का बरोबर आहे तुका माहिती आता तुकाच माहिती चांगले खेळून कसा वाचताला कसा आंब्या जांभूळ हो आंब्यात काय चित्रात बोलू आंब्यात जांभू हो आंबे लागतो हे माहित होते हा? आंब्यात जांभू लागतो हे माहित माहिती नाही ना मी देते ना पटवून ते मोठं दिलं हो माका माहिती होत ना तुका माहिती कसे लागतो आंब्यात जांभूळ कशी लागतो हा. एका भटाकडे कोणाकडे नाही एका भटजींकडे भटजींकडे कडी होत कडी त्याचा नाव पेंड्या शेंब्या सकाळी उठतो तोंडात शिरा मारल्यानंतर मारलाय हा काट्या बराटणीचा होय होय दुसरा वराचा कान मारून दिलाय किसल्या कसं मारतो हो शिरा नाही मारू काय मारले शिरा मारले तिला मारले म्हणजे तोंड व्यवस्थित हा दुखते हा व्यवस्थित धुतलंय. हो सकाळी सकाळी उठलो आणि चुलीच्या पुढ्यातून लोळलो आणि आणि इस्तू लागलो तुका बोको होतो बोकं घेतलो हो इतकी होतो आणि येतो मोठं निकाल काढल्या निकाल काढले हा, कसा केल्या? चावायला लागलो. गावात हो, डोळ्यात वाट मारल्या. डोळ्यात वाट मारल्या. डोळे फोडले. होय, डोळे फोडले. बोट मारले का? डोळे फोडू ना. बरे, दात सांग. सांग. हसल्या. हसका सांग, हसल्या. बरी जीव मारल्या, धुवून टाक. आता धुवून मारलं. आता केव्हा नाही हो. मला पण व्यवस्थित सुटलंय. आणि वाड्याच्या समोर ओरवलं. हो समोर त्याला बोलू. आता वाड्याच्या पुढे येऊन काय करतो काय केलं? हो आज तरी सगळी घरात फडल्या त्या वरच्या महाराणांना चुकत घातलं म्हणजे आपल्या हो टाकल्या हा त्याचे वाटे काढले आणि तुमचा स्पष्टही पुढे सुपत कशी घातली? काय आहे म्हणता सुपत घातल्यास ते सुपत कापून घातलं. हो काय आहे का म्हणता तो कापून घालतो डोळा जायचं काय काय केले? हो डोळा सोडले आजूबाजू पगारली. मला राहता त्याला बरोबर. घर काय का जागेवर होता ना हा, मग एक पगारला. हा त्याच्या ना होती तिथे खेळायची सवय होती म्हणजे कबड्डी 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 खायला. याच्या खेळ नाही ना? माझ्या आवडीचं खेळ कसं का? किलो धरलो तंडे किलो धरलो तंडे कोण हा, ते जाम म्हणता का म्हण लोक सगळे ह्या वृत्तीचे एक पण जाम लागलो का त्याच्यात तू वाईट पुढे यायचा खेळ खेळ खेळलो कुतकुत कुतलो आणि पोटात कावळे आला कावळे? हो ते काय वाटते झाडावेळी कावळे? झाडावरचे कावळ्याच्या मटकीचा रोगा गेले आणखी कावळे हो. हो झाडावरचा कावळा आहे तो. कावळे कसे? पोटातले कावळे भुकेचे? हा ते भूक लागली. लागले का खूळ झाला बॅकवर्ड झालं. हा गराम करू लागले तिची रंटुलाची कंटुला बघल्या बरी कोकण झाली. बरी ठोको काटे हातात काष्टे तुझ्या? तुझ्या मी बघू गेले तर माझ्या घालू. मी काटते वालो होय दिसतात का कायम घेतलं ना ते मी बदलले असते. होय मी काटते वालो आणि ते काष्टी नेसते असते. काय आहे बता आता बदललं.
होय काढची काटचे पण जात झाले. हो त्यांनी आपल्या काढचे हात घातले आपल्या हा काटचे ओढून काढल्या काय वाढले? काढची काटची ओढ काढली. हा हा. काढची ओढून काढल्या गाठ मारल्या हा. आणि साडू तयार केले आता खरं साडू कोण लिहिलो? तो काय का लिहिलो? साडू न साडू किती फटके साडू का दिला असेल ते अंगे साडू लिहिलो. हो साडू हो. काम धंदे ना ओके. बरोबर तोडी तो किती येतो त्याच्या वाट साडू नाही हो साडू 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 गेले. हा साडू तयार केल्या सर 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 झाडा जोडलो पाच पन्नास ढकलून दिला हा जमली. भूमीवर भूमीवर. भूमीवर काय भूमीवर हा बरा सासरवाडीत गेला हा. हा मोठी म्हणा हो. त्या सासू तांब्यावर पाणी दिलं बसा पाठ दिली मला ताटभर जेवण वाढलं आता काय करता पाटांना भरकतात त्या पोटात पोटात ढकलतात. हा, मग हे खाऊन घेतले. त्यांनी काय केलं हेच हो. हा आडलो तुडलो हात मारले पोट झाले. हात कसा केलेलीच असते पोट झाले. हो हो वळवटे काढू लागलो. वळवट ते काढू लागलो तुला कावना तुला कावना परत परत खाले. परत परत आणि म्हणता भूकल लागणार नाही हो. हो असे सांगतो माहित नाही परत खाले. हो सगळ्या केले हा. त्या नावाला पाचशे घ्या परत परत. हो बघा तुमच्या घ्या घेऊया. हा तुमच्या नावावर पाचशे घ्या त्यामुळे राजू आहे तू आता काय ऑर्डर तू निघतो. हो राजू. नावाचा राजू नावाचा राजू आता निघला असणार हो. हो त्याला कामावर उद्या जायचंय हो, तो कामाला जाऊचा तो येणार ना तो आधीच गेलो हो नावाचा राजू नेऊ राजू राजू देवी वालो हा वालो हा तू घेऊन या जरा माझ्या गावात दिला आणि 5-25 रुपयाची काय खरेदी का 5-25 रुपयाची काय? हो 5-25 रुपये काय तरी? काय आहे ना काय तरी? आता 15 चे ना आता 100 द्या 75 नाका नको हो विराचे म्हणजे हो त्याच्या हातात धरते मला. कोणाचा? मला या काढची. बरोबर हो तुला गावला नाही नाकाचा हात नको बघे हो 5-25 रुपयाची काय म्हणजे कशी तुमचे मागचे मदत करणारी. सगळ्या ढोळा चुलीवरची पाठी लावून आहे बरी काय तुझ्या 5-25 रुपये कर तू देणार ना साधा तो 5-25 रुपये माती काय खेळा आणि 5-50 झिगे मध्ये भरा. जिरगे भरा. ओके. झिगे का फक्त मोचोकच लागतात का पोरा जय जय मा. बोरो